धीरज कोलते यांचा पहिला चेंडू आणि पुढे सरसावत मोठा फटका. पहिला चौकार आलेला आहे संदीप हंसकर यांच्या बॅट मधून आणि या चौकाराचे प्रायोजक साई जीवन सुपर शॉपी. धीरज कोलते पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. 2 चेंडू आणि 2 चौकार. या चौकाराचे प्रायोजक साई जीवन सुपर शॉप भुसावल. धीरज कोलते यांच्या पहिल्या 2 चेंडूंवर चांगला समाचार घेतलेला आहे. बॅक टू बॅक चौकार. इम्प्रोवाइज तिसरा चौकार. जबरदस्त सुरुवात करून देताना संदीप हंसकर. सिद्धार्थ चावरिया 11 विरुद्ध कंडारी वॉरियर्स या 2 संघांच्या दरम्यान सुरू असलेला हा भुसावळ प्रीमियर लीगचा थरारक सामना. भुसावळ प्रीमियर लीग पॉवर्ड बाय स्माइलिंग नीज, नॉर्दर्न चाइल्ड रिप्लेसमेंट सेंटर, डॉक्टर मनीष चौधरी, स्पोर्टिंग पार्टनर 77 स्पोर्ट्स प्रतीक जीवराजानी, सुपर 6 चे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावळ, टॉस का बॉस चे प्रायोजक शिकागो पिझ्झा, नॅचरल फ्रेश आईस्क्रीम. हो, यावेळेस सरळ बॅटने डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कड घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेग कडे गेलेला आहे. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. तीन चौकारानंतर पहिला निर्धाव चेंडू. यावेळेस चतुराई दाखवतायत, गतीत परिवर्तन करतायत. मिश्रण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हाताळताना सुपर 4 चे प्रायोजक आणि विकेटचे प्रायोजक साई जीवन सुपर शॉप. तीन चौकारानंतर 3 डॉट बॉल. धीरज कोलते यांची पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा, बिनबाद 12. हिरोडकर सराफ किड्स गुरुकुल प्री स्कूल अँड ऍक्टिव्हिटी सेंटर, डिव्हाइन टॅटू, हाजी समद अली वेलनेस सेंटर या स्पर्धेत ज्यांचा अनमोल सहकार्य लाभतोय. या स्पर्धेतील विजेत्या संघाला जो चषक प्रायोजित केलेला आहे, वस्त्रोद्योग राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य भुसावळचे सन्माननीय लाडके आमदार संजय भाऊ सावकारे, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन अँड बेस्ट बॉलर यांच्यासाठी जे चषक प्रायोजित करण्यात आलेले आहेत, त्या चषकांचे प्रायोजक सन्माननीय नगरसेवक नगर परिषद भुसावळ सुजित दादा हेमराज भोळे. ओ, या चेंडूची वाट बघितली, चेंडूला अंगावर घेतलं, बॅकफुटवर जाऊन पुल केलाय. चौकार मिळतोय, रवी बारसेच्या बॅटमधून येतोय. भुसावळ प्रीमियर लीगचा हा ब्रँडेड चौकार, ज्या चौकाराने रवी बारसे आपलं खातं उघडत आहेत. या चौकाराचे प्रायोजक साई जीवन सुपर शॉप भुसावळ.
डॉट बॉल, निर्धाव चेंडू. खराब चेंडू आणि खराब चेंडूचा समाचार घेताना रवी बारसे. भरत सिंग राजपूत पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्यावर षटकार आणि या षटकारचे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावळ. पॉइंटच्या क्षेत्रात चांगलं क्षेत्ररक्षण अक्षयचं. धाव मात्र मिळत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर भरत सिंग राजपूत आणि भरत सिंग राजपूत यांचा सामना करतील रवी बारसे. जळगावच्या एकता चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये 93 धावांची जबरदस्त खेळी केलेली होती रवी बारसे यांनी. पूल करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. निर्धाव चेंडू. जळगाव एकता चषक लंका क्रिकेट क्लबने तो आयोजित केलेला होता आणि त्या एकता चषकाचे स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाजाचे मानकरी ठरलेले होते रवी बारसे. ऑफस्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. चेंडू सरळ नवल कोलतेच्या हातात. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने एक फटका खेळण्याचा प्रयत्न. रवी बारसे कॉट, नवल बोल्ड भरत. नदीम खान आता मैदानात जाताना. जळगाव जिल्हा क्रिकेट मधलं एक खूप मोठं नाव आहे नदीम खान, परंतु सध्या मात्र संघर्ष करतायत. 2 षटकांची समाप्ती, 22 धावा, 1 गडी बाद. ओ चांगला चेंडू. लक्ष्मीनारायण ठाकूर गोलंदाजी मार्कवर. समोर असतील जळगाव टेनिस बॉलचे सुपरस्टार संदीप हंसकर उर्फ पाट्या मास्टर. पूल करण्याचा प्रयत्न. वाईडची मागणी या ठिकाणी केली जाते, परंतु फलंदाज माझ्या मते सफल झालेले होते, त्यामुळेच की काय हा वाईड घोषित केलेला नाहीये. आणि एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग लावलेला आहे पुलच्या फटक्यासाठी. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल केलेला आहे, पॉवरफुल केलाय आणि सक्सेसफुल सुद्धा गेलाय.
डीप मिड विकेट सीमा रेषा पार मिळतोय. भुसावळ प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार संदीप हंसकरच्या बॅटमधून येतोय. हॉटेल प्रीमियर या ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक. यावेळेस फटका फसलाय आणि चांगला झेल टिपलेला आहे. धीरज कोलते यांनी चांगला झेल टिपलेला आहे आणि संदीप हंसकर यांना परतावं लागेल. संदीप हंसकर कॉट धीरज कोलते. बोल्ड लक्ष्मी नारायण ठाकूर उर्फ संजू. डॉट बॉल निर्धाव चेंडू. तिसरं षटक संपलेलं आहे. 3 षटकांची समाप्ती 28 धावा 2 गडी बाद. एक षटकार जर वगळला तर मागच्या षटकात केवळ 6 धावा आलेले आहेत आणि 5 चेंडू निर्धाव. लक्ष्मी नारायण ठाकूर उर्फ संजय. ऑफ स्टंपच्या बाहेर उभ्या उभ्या कट करण्याचा प्रयत्न मोहम्मद नदीम यांचा. सिराज ओ आणि नदीमला परतावं लागेल. धीरज कोलते यांनी चांगला झेल टिपलेला आहे. कट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आणि धीरज कोलतेच्या हातात.
मोहम्मद नदीम खान, कॉट धीरज, बोल्ड सिराज. हलकीशी मिसफिल्ड नवल कोलते यांच्याकडून आणि एक धाव मिळालेली आहे. भूषण वाडेकर आपलं खातं उघडतायत आणि आता स्ट्राईकला असतील मयूर. यावेळेस चेंडू उंच उंच आणि लॉंग ऑन सीमारेषा पार गगनचुंबी षटकार मयूर पारोचेच्या बॅटमधून आलेला आहे आणि या षटकाराचे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावळ. पुन्हा एकदा यावेळेस वाईडिश लॉंग ऑन कडे षटकार आलेला आहे आणि या ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावळ. 4 षटकांची समाप्ती, 41 धावा, 3 गडी बाद. चला तर भुसावळकरांसाठी एक आकर्षक योजना आलेली आहे. शिकागो पिझ्झा यांच्याकडे 200 प्लसचा एक पिझ्झा आहे. तो आज आपल्याला सवलतीच्या दरात मिळणार आहे फक्त 79 रुपयात. आणि मैदानावर जे क्रिकेटपटू क्रिकेट खेळत आहेत त्यांच्यासाठी एक आकर्षक गिफ्ट कुपन योजना आहे. ते कुपन घ्यायचंय, 30 रुपये देऊन आपण तो पिझ्झा घेऊ शकतात. तर नक्कीच या योजनेचा लाभ उचलायचा आहे. शिकागो पिझ्झा आणि नॅचरल फ्रेश आईस्क्रीम हे सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे 50% सवलतीच्या दरात. खानदेशकरांना तुम्ही भुसावळ प्रीमियर लीगचा तर मजा घेतच असाल. त्यासोबत आम्ही भुसावळचे पोरं आम्ही इंस्टाग्राम वरती कॉमेडी कंटेंट क्रिएट करतो आणि आमचे व्हिडिओला बघण्यासाठी माहिती ना काय करायचंय, आमच्या आयडीला आत्ताच फॉलो करा. माझी आयडी मिस्टर कपू कोडी. शिकागो पिझ्झा यांच्याकडे आत्ताच मैदानातून 21 पेक्षा जास्त पिझ्झाची ऑर्डर नोंदवण्यात आलेली आहे. आणि शिकागो पिझ्झाचे संचालक जर हा सामना बघत असतील तर आपल्याला विनंती की खेळाडूंकडून मागणी आलेली आहे की एक्स्ट्रा चीज आपण पिझ्झावर टाकायचंय. याच दरम्यान भरत सिंग राजपूत जोरदार अपील करतोय. पंचांवर कुठलाही असर नाहीये. लक्ष्मीनारायण ठाकूर अर्थात संजय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला असतील भूषण वाडेकर. ओ यावेळेस बॅटची कड नवल कोलते. शॉट थर्डमॅन क्षेत्रात चेंडू अडवतोय.
लॉंग ऑफच्या दिशेने चौकार. साई जीवन सुपर शॉपी भुसावळ या ब्रँडेड चौकाराचे प्रायोजक. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 45 धावा. हाजी समद अली, डिव्हाइन टॅटू यांचं सुद्धा या स्पर्धेला चांगलं सहकार्य लाभतंय. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक स्माइलिंग नीज अर्थात नॉर्दर्न जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर डॉक्टर मनीष चौधरी. अलॉंग द कार्पेट चांगला फटका. लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव. सेवन स्पोर्ट्स या स्पर्धेचे स्पोर्टिंग पार्टनर हिरोडीकर सराफ यांचं सुद्धा चांगलं सहकार्य लाभतंय. यावेळेस चेंडू लॉंग ऑन सीमा पार मिळतोय. भुसावळ प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा ब्रँडेड षटकार ज्याचे प्रायोजक हॉटेल प्रीमियर. चला पाचोऱ्याचा सुपरस्टार फलंदाज आता मात्र भुसावळात आपला आक्रमक खेळ दाखवताना आपण बघू शकतो. दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणं आवश्यक आहे. करो या मरो सामना आहे दोन्ही संघांसाठी. यावेळेस अलॉंग द कार्पेट जमिनीला घासत पुसत चाटत हा चेंडू लॉंग ऑन कडे जातोय. षटक संपलेलं आहे. 5 षटकांची समाप्ती. 53 धावा, 3 गडी बाद. ऑफस्टंपच्या बाहेर शॉर्ट ऑफ लेन चेंडू वाईडचा इशारा. अवांतर धाव. पंचांचे हात जमिनीला समांतर. याचा अर्थ एक धाव अवांतर. वाईडच्या स्वरूपात एक धाव आणि धावसंख्या 54. ओहो हो जबरदस्त फटका. स्टँड अँड डिलिव्हर्ड. एक्स्ट्रा कव्हर रिझनला जबरदस्त फटका. आणि या जबरदस्त फटक्याचे प्रायोजक साई जीवन सुपर शॉप. जबरदस्त फटका ऑन दी अप खेळलेला होता. यावेळेस बोनस धावा आणि 4 बोनस धावा मिळतील 22च्या स्वरूपात. आणि या चौकाराचे प्रायोजक साई जीवन सुपर शॉपी.
षटकाराच्या मदतीने धावसंख्या 68 वर जाऊन पोहोचलेली आहे. फुलटॉस चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलेला आहे. मयूर पारोचे 11 चेंडूत 29 धावा काढून फलंदाजी करतायत. ओ हो इम्प्रोव्हायझेशन, चांगला संपर्क, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजनला. षटकार, आणि या षटकाराचे प्रायोजक हॉटेल प्रीमियर. अल्टीपल्टी शॉट आणि जबरदस्त शॉट, जबरदस्त फटका. सहा षटकांची समाप्ती, 74 धावा, 3 गडी बाद. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू हवेत आणि परतावा लागेल. भूषण वाडेकर कॉट, सिराज बोल्ड, लोकेश चौधरी. ऑफस्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. अक्षय अत्तरदे, ज्याला भादली एक्सप्रेस या नावाने ओळखलं जातं, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून स्वतःची ओळख या खेळाडूने निर्माण केलेली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. सातवं षटक सुरू आहे. लोकेश चौधरी गोलंदाजी मार्कवर. लोकेश सामना करतील अक्षय अत्तरदे यांचा.
इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, 3 चेंडू निर्धाव. त्या अगोदरच्या चेंडूवर एक विकेट. चांगलं षटक लोकेश चौधरीचं. षटकाचा 5वा चेंडू. शॉर्ट ऑफलाईनचा चेंडू. भरपूर वेळ होता फलंदाजाकडे. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. माझ्या मते वन बाउन्स चौकार, परंतु पंच पुष्टी करतील. वन बाउन्स चौकार आणि या चौकाराचे प्रायोजक साई जीवन सुपर शॉपी भुसावळ. वाईडिश लॉंग ऑफ कडे मिसफिल्ड आणि चौकार. यानंतरचा सामना असेल सिद्धार्थ चावरिया 11 विरुद्ध शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. ऍडव्होकेट सचिन मराठे, राहुल कदम यांचा संघ. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 7वं षटक संपलेलं आहे. 7 षटकाची समाप्ती, 83 धावा, 4 गडी बाद. अक्षय अत्तरदे मॅन फ्रॉम भादली आणि मयूर पारोचे मॅन फ्रॉम पाचोरा फलंदाजी करतायत. आजच्या दिवशी 2 संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील आणि आपल्याला या आजच्या शेवटच्या सामन्यानंतर बघायला मिळेल की कुठले 2 संघ बाद फेरीसाठी पात्र ठरलेले आहेत. अक्रॉस द लाईन, मिड विकेटच्या दिशेने दुसरी धाव पूर्ण होते का? तर अक्षय अत्तरदे धावबाद. 5व्या विकेटचं पतन. दरम्यान भुसावळचे 2 स्टार खेळाडू प्रतीक चतुर्वेदी आणि या स्पर्धेला मुकलेले ऋषी यादव काही कारणास्तव या स्पर्धेला ते खेळू शकणार नाहीयेत. चौदा चेंडू आणि 40ची जबरदस्त खेळी केलेली आहे. ऑफ स्टॉपच्या बाहेरचा चेंडू. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. मयूर पारोचे या स्पर्धेतील एकमात्र असे खेळाडू ज्यांनी आज अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. जबरदस्त खेळी करतायत आणि आता मात्र 40 धावांवर फलंदाजी करताना ओहो स्लोअर वन चेंडूला पिक केलेला आहे आणि चेंडूला टोलवलेला आहे सरळ साइड स्क्रीनच्या वरतून. भुसावळ प्रीमियर लीगचा हा ब्रँडेड षटकार ज्याचे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावळ.
अजूनही अर्धशतकाचा पल्ला गाठू शकतो मयूर पारोचे. सोळा चेंडूत 46 धावाची धमाकेदार खेळी करताना मयूर पारोचे. सरळ बॅटने टोलवलेला फटका साइड स्क्रीन कडे. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत मयूर पारोचे. मयूर पारोचे CLASS आपला क्लास या ठिकाणी दाखवताना आणि निश्चित विकेटचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करताना. या स्पर्धेतला पहिला फलंदाज बनलेला आहे ज्याने सलग दुसरं अर्धशतक टोलवलेलं आहे. मयूर पारोचे पाचोऱ्याचा हा स्टार खेळाडू आता मात्र भुसावळकरांची मनं जिंकतोय. जबरदस्त खेळी मयूर पारोचे यांची. धावसंख्येकडे वळूया. 100 पार झालेली आहे. शंभर धावा संघाच्या झालेल्या आहेत आणि एकट्या मयूरच्या 52 धावा आहेत. 50% जास्त वाटा मयूरचा. ऑफस्टॉपच्या बाहेर वाईडचा इशारा. अवांतर धाव टोटल मध्ये जोडली जाते. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. चला तर डाव संपलेला आहे. हर्षल पाटील धावबाद झालेले. 8 षटकांची समाप्ती. 101 धावा केलेल्या आहेत. एकशे एक धावा झालेल्या आहेत आणि कल्लारी वॉरियर संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांच्या समोर लक्ष असेल 102 102 धावांचं.
चला 101 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर आहे. 102चा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे टीम कंडारी वॉरियर्सची सलामीची जोडी. एकीकडे ज्यांनी मात्र मागच्या मॅचमध्ये जबरदस्त सुरुवात दिली होती अर्थात मोहित चौधरी आणि त्यांच्या सोबतीला लोकेश चौधरी, जे मात्र आपल्याला नॉन स्ट्रायकर लाईनला पाहायला मिळतात. पहिल्या षटकात कोणत्या गोलंदाजाला इकडे मात्र आता गोलंदाजी मार्कवर लावलं जाईल हे देखील बघण्यालायक राहणार आहे. मजा येईल. 8 ओव्हरची मॅच, 100 पेक्षाही जास्त धावा स्कोर कार्डवर आहे. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम चोपडा अर्थात हर्षल सुभाष पाटील यांना मात्र इकडे पाचारण करण्यात आलंय. चला पंचांचा इशारा इकडे मात्र येतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू, फुलाल्याचा बॉल डाऊन दी ग्राउंड. पहिल्याच बॉलवर सरळ समोरच्या दिशेने आइए और सामने की तरफ जाइए. चांगला फटका, चांगली टायमिंग. नक्कीच जर बघितलं तर पहिलाच वार अगदी जोरदार आणि पंचांचा इशारा. धावा मिळतील 4 चौकार. ऑनफिल्ड पंच अविनाश बंगाल सर इकडे मात्र आम्हाला कळवत असताना 4 धावांच्या मदतीने इकडे मात्र सुरुवात झाली आणि मागच्या मॅच मध्ये ज्या मोमेंटवर बॅटिंग सोडली होती त्याच मोमेंटवर मात्र याही मॅच मध्ये बॅटिंग सुरू केली आहे. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र 4 वरती. याही वेळेसचा बॉल बॅकफुटवर न उचललाय डीप मिड विकेटला. तिकडे मात्र फिल्डर नाहीये. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू मात्र अडवला गेलाय आणि यस नो आणि इकडे काय. नक्कीच जर बघितलं तर पंचांचा निर्णय, तिसऱ्या पंचांची आय गेस इकडे मात्र मदत मागितली गेली आहे. तिसरे पंच मात्र आहेत. शहानिशा करून जो काही निर्णय राहील तो मात्र इकडे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. की थोडस यस नो फंबल तिकडे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि ऐन मौक्याच्या शनी चेंडू मात्र तिकडे अडवला गेला. आता पंच मात्र इकडे कळवतील. आता बऱ्याच प्रेक्षकांच्या मनामध्ये सुरू राहील, काही म्हणतील आउट आहे, काही म्हणतील नाही पोहोचलाय. नक्की जर बघितलं तर अशा बारीक सारी गोष्टी असतात तर यावर मात्र प्रेक्षकांच्या नजर आहेत. काही प्रेक्षक म्हणताय आउट आहे, काही प्रेक्षक म्हणताय नाही नॉट आउट आहे. चाहत्यांच्या देखील हृदयाचे ठोके आता मात्र वाढलेले आहेत कारण की दोन्ही बॅटर फॉर्म मध्ये आहेत. तिसरे पंच विनायक जोशी सर जे मात्र इकडे शहानिशा करताय आणि त्यांच्या माध्यमातून निर्णय जो मात्र इकडे खेळवला जाणार आहे. भुसावळ प्रीमियर लीग आज मात्र पहिल्याच दिवसात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली आहे. या स्पर्धेची सर्व जळगाव जिल्ह्यातील ताऱ्या सिताऱ्यांना एका मंचावरती आणणारी मात्र ही स्पर्धा आहे आणि खानदेश क्रिकेटला, जळगाव क्रिकेटला एक वेगळा आयाम देणारी मात्र ही स्पर्धा ठरणार आहे. यात तीळ मात्र देखील शंका नाहीये. नक्कीच दररोज आपण बघतोय 6 सामने या स्पर्धेत जे की 8-8 षटकांचे खेळवले जातील. 2 संघ मात्र नक्कीच उपांत्यपूर्व फेरीसाठी मात्र पात्र ठरतील. शेवटच्या दिवशी 4 उपांत्यपूर्व फेरीचे सामने, 2 उपांत्य फेरीचे सामने आणि एक मात्र महाअंतिम सामना जो मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळवला जाणार आहे. अविनाश सर, फोन कॅप्टन सुभाष भाऊ यांनी मात्र इकडे टॉस जिंकला.
सुरुवात होणार, कारण की या सीझन मध्ये ज्या स्पर्धा झालेल्या आहेत त्या मात्र एका वेगळ्या लेवलच्या, सर्व स्पर्धा मात्र सुपरहिट ठरल्यात. आणि भुसावळ प्रीमियर लीग असं म्हटलं जाते की ही स्पर्धा देखील मात्र त्या सुपरहिट स्पर्धांच्या फेअर लिस्ट मध्ये टॉपची स्पर्धा राहणार आहे. कारण की हेवी बॉलवर मात्र हा थरार जो की भरवला जातोय. तसं आपण बघतो जळगाव शहरात लाईट वेट बॉलचं क्रिकेट मात्र खास चालतं, बट जळगावचे जेवढे ग्रामीण विभाग आहेत ना तिकडे मात्र हेवी बॉलचं क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं. तर नक्कीच या चेंडूवर कसा दमखम लागेल, कोणता संघ इकडे वरचढ निर्माण करेल. 71,000चं पहिलं बक्षीस आहे आणि भुसावळ प्रीमियर लीगचा मान येणारा 21 तारखेचा दिवस, 21 तारखेची संध्याकाळ सर्व प्रश्नांची उत्तर मात्र देऊन जाईल. चेतन भोई जे मात्र आलेत. यावेळेसचा बॉल गतीमध्ये परिवर्तन, मागच्या दिशेने फटका खेळाय, फिल्डर मात्र तिकडे चेंडूवर जातात आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव तिकडे मात्र मिळताना पाहायला मिळते. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जात असताना धीरज कोलते ज्यारीत्या बॅटिंग करतायत ना, म्हणजे यांची बॅटिंग जर बघितली ना तर असं वाटतंय की पूर्णपणे एक्सप्रेस वेला एखादी गाडीच लागली की काय, इतक्या स्मूथली धावा मात्र तिकडे मैदानाच्या आतमध्ये बनवताय, इतक्या चांगल्यारीत्या चेंडूला मात्र बॅटवरती घेताय. याही वेळेचा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, फटका मात्र इकडे फसलाय. चेतन भोई यांना गोलंदाजी मार्कवर आणलं, उडवून मारण्याचा प्रयत्न होता, तिकडे मात्र होते क्षेत्ररक्षक तैनात, लॉंग ऑनच्या क्षेत्रात झालाय झेल. धीरज कोलते यांचा जबरदस्त कॅमिओ इकडे मात्र आता संपुष्टात येतोय. ओयूटी आउट, फलंदाज बाद. चांगली बॅटिंग केली आहे आणि नक्कीच मात्र आता त्यांना तंबूच्या आसला परतावं लागतंय. डाऊन दी ग्राउंड मात्र उचलून मारण्याचा प्रयत्न होता आणि दुसरा धक्का 33च्या स्कोरवर मात्र लागत असताना चेतन भोई यांना मात्र ज्यासाठी गोलंदाजी मार्कवर आणलं होतं ते काम त्यांनी करून दाखवलंय. आता आपण बघतोय बॅटिंगसाठी जर बघितलं तर भरत राजपूत सध्याच्या घडीला जर बघितलं तर फार चर्चेत आहे हे नाव, कारण की ज्या रीत्या सीझनच्या सुरुवातीला आपण बघितलं श्री चषकमध्ये जो परफॉर्मन्स त्यांनी दिला, नुकतीच जामनेरला झालेली हिंदू प्रीमियर लीग आपल्या गोलंदाजीने आपल्या फलंदाजीने अक्षरशः गाजवली. सेमीफायनलची ती मॅच मला आठवते, पूर्णपणे जर बघितलं तर दुखापतग्रस्त होते. नक्कीच बॅटिंगही त्या मॅचमध्ये केली होती, खांदा दुखत असताना गोलंदाजी मात्र त्या मॅचमध्ये केली होती, झोकून दिलं होतं पूर्णपणे स्वतःला त्या मॅचमध्ये आणि संघाला फायनल पर्यंत पोहोचवलं, फायनल जिंकवला. मॅन ऑफ द सिरीज चा किताब देखील त्या स्पर्धेत त्यांनी पटकावला होता. यावेळेसचा बॉल ओ हो आल्या आल्या टकाटक फटाफट आणि इकडे मात्र पहिल्याच बॉलवर खातं उघडत असताना चौकार मात्र भरत राजपूत यांच्या बॅटमधनं येत असताना, भरत ज्याच्या बॅटमधनं चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर, परत परत धावसंख्या मात्र 37 वर चांगली बॅटिंग करतोय, जागा बनवून मात्र हा फटका मारला आणि रन संख्या मात्र 37 वर. डावाचं मात्र हे तिसरं षटक आहे प्रगतीपथावरती. गोलंदाजी मार्कवर चेतन च्या विरोधात मात्र इकडे हात खोललेत. अजूनही जर बघितलं तर समीकरण 33 बॉल मध्ये 65 आहे. यावेळेसचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पुढे टाकला होता, बॅट खाली ड्रॅग झाली आणि धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक हे मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. विकेटच्या शोधात आहे सिद्धार्थ चावरिया 11 हा जर संघ बघितला ना तर विकेटच्या शोधात आहे. नो डाऊट त्यांना माहिती आहे समोरच्या टीम मध्ये एकपेक्षा एक धडधाकट बॅटर आहे, डेप बॅटिंग लाईनअप मध्ये डेप्थ आहे, पण विकेट इकडे घ्यावे लागणार आहे. विकेट जर घेतली तर मात्र नक्कीच मॅच मध्ये रोमांच होईल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाज चेतन भोईने. यावेळेसचा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळलाय, एक जास्त एक तिकडे मात्र नक्कीच मिळून जाईल, एक पेक्षा जास्त नाही मिळणार आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. एक एक धावेने मात्र स्कोर कार्ड पुढे जातोय. सिंगल डबलला देखील खासं महत्व आहे, लाईफलाईन नक्कीच सिंगल डबल नेहमीच क्रिकेटमध्ये राहतात आणि इथे देखील आपण बघतोय एक चौकार आला, त्याच्यानंतर एक चेंडू डॉट आणि त्यानंतर जर बघितलं तर एक धाव तिकडे मात्र पळून पूर्ण करताना पाहायला मिळालेत. 38 वर 2 स्कोर. यावेळेसचा बॉल बॅडमिंटन हिट खेळण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट, मागे मात्र क्षेत्ररक्षक आहेत तैनात, चेंडूला अडवतील आणि याचबरोबर षटक इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळेल. तब्बल जर बघितलं तर 3 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस आपण बघतोय 39 धावा इकडे मात्र स्कोर काढावं लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. मोठ्या संख्येने युट्यूबवर प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहे, मैदानावर देखील प्रेक्षकांची सातत्याने रेलचेल सुरू आहे. 16 संघांची मात्र ही संपूर्णपणे स्पर्धा आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर प्रत्येकाला स्वतःचं नाव कमवण्याचं, स्वतःच्या गावाचं नाव मोठं करण्याची एक नामी संधी मात्र इकडे भुसावळ प्रीमियर लीग मध्ये उपलब्ध करून दिली गेली आहे.
गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. भादली एक्सप्रेस आता मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय अत्तरदे यांना मात्र आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलेलं आहे. बट समोर जर बघितलं तर इनफॉर्म मोहित चौधरी. मजा येईल अक्षय आणि मोहितचा कॉन्टॅक्ट बघायला, कारण की अक्षय जर बघितलं तर एक स्टार ऑलराऊंडर मानले जातात जळगाव शहराच्या आणि जळगाव जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये. आणि समोर एक इनफॉर्म बॅटर जो सकाळपासनं सातत्याने आपल्या बॅटमधनं आक्रमक फटके दाखवतोय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. मजा येते, प्रेक्षकांना मजा येतो असा कॉन्टेस्ट बघायला. स्लोअर वनचा वापर पहिल्याच बॉलवर पिक केला आणि मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलाय. सिक्सर. 6 धावा. इकडे मात्र चौकार, माफ करा, इकडे मात्र जो की येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्यारीत्या बॅटवरती घेतलं त्या चेंडूला. काय ऑन दी लाईन आहे नक्कीच. इकडे मात्र चौकार जो की दिला गेलाय. रन संख्या 43. याही वेळेसचा बॉल धाव स्वरूपी जर बघितलं तर इकडे मात्र निर्धाव चेंडू जो मात्र मैदानाच्या आतमध्ये त्यांनी आपल्याला पाहायला मिळतोय. वेगाचा वापर केला होता. या आधीचा चेंडू जर बघितला तर कमी गतीने टाकला, त्याला मात्र रीड करत बाउंड्री लाईनच्या पार पाठवलं आणि खासा जवळ पडला. तिकडे जर बघितलं तर बाउंड्री लाईनच्या चेंडू आणि चौकार. तिकडे मात्र पंचांचा निर्णय आला. त्याच्यानंतर जर बघितलं तर डॉट बॉलने षटक पुढे जाते. याही वेळेस स्लोअर वनचा वापस आणि तिकडे मात्र काय झेल होताना पाहायला मिळालाय. भादली एक्सप्रेस अक्षय अत्तरदे मैदानाच्या आतमध्ये मात्र मोठी विकेट मिळवून देतात आहे. फुलल्यांचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, लॉफ्ट केलं त्या बॉलला. हालाकी पिक चांगला केला होता स्लोअर वन, बट ताकद मात्र त्या फटक्याच्या मागे काही तेवढी खास लागली नाही आणि झेल मात्र तिकडे आपल्याला होताना पाहायला मिळतोय. परतावं लागतंय. विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये आली आहे. अक्षय अत्तरदे याच गोष्टीची आपण चर्चा करत होतो. या खेळाडूकडे क्षमता आहे. विकेट टेकर गोलंदाज आहे हा आणि मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये मिळवताना जे की आपल्याला अक्षय अत्तरदे पाहायला मिळालेत. पहिल्या बॉलवर चौकार, तदनंतरचा चेंडू डॉट, तिसऱ्या बॉलवर विकेट. अक्षय अत्तरदे फन कुचलने का हुनर सीखिए जनाब, सांपों के डर से जंगल नहीं छोड़े जाते, हे मात्र पुरेपूर सांगत असताना धावा आल्या तर काय झालं, विकेट घेता यायला पाहिजे तुम्हाला, हे मात्र पुरेपूर तिकडे कळवतात आहे. विकेट टेकर गोलंदाजाने विकेटही मिळवली आहे. बॅटिंगसाठी आता नवी बॅटर कुणाल राजपूत आता मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आमचे स्कोरर मयूर यांचंही एका गोष्टीसाठी कौतुक राहील. चांगल्याच रित्या जर बघितलं तर सर्वच खेळाडूंची इन्फॉर्मेशन, सर्वच खेळाडूंची नावं देखील मात्र त्यांना माहिती आहेत, म्हणजे विचारायची गरज देखील पडत नाही, एवढी माहिती आहे आमचे स्कोरर मयूर यांना. यावेळेसचा बॉल टोएंडला लागलाय. आला की तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. मैदान कसं मोठं आहे, कारण की हेवी बॉलवर स्पर्धा खेळवली जाते. तसं जर बघितलं तर आयडियल बाउंड्रीज आहे, म्हणजे जोपर्यंत चांगलं कनेक्शन होत नाही तोपर्यंत चेंडूही मैदानाच्या बाहेर जात नाही. एक धाव इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून काढली आहे सिंगलच्या मदतीने. 44 धावा मात्र स्कोर कार्डवर लागत असताना यावेळेसचा बॉल वेगात टाकण्याचा प्रयत्न, फटका हवेत. ओ हो, झेल मात्र इकडे ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. काशी उंची मात्र चेंडूने गाठली होती धाव स्वरूपी. जर बघितलं तर एक धाव तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून देखील काढली आहे. प्रयत्न चांगला केला होता मयूर, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक होते, स्वतःला जर बघितलं तर पूर्णपणे त्यांनी झोकून दिला. हालाकी झेल होऊ शकला नाही, खास लांबवरनं ग्राउंड कव्हर केलं होतं, कारण की लॉंग ऑनला ते मात्र तिकडे क्षेत्ररक्षण करत होते. अक्षय अत्तरदेची गोलंदाजी धारदार आहे. 5 बॉलमध्ये केवळ आणि केवळ 6 धावा मात्र खर्च केल्यात. एक गडी देखील बाद केलेला आहे. नावासारखीच कामगिरी केली आहे. मोठ्या आशेच्या नजरेने त्यांच्याकडनं मात्र नेहमीच संघनायक बघत असतात आणि या शेवटच्या बॉलवरही ते प्रयत्न करतील चांगले ते मात्र चेंडू यावा. दुसरीकडे कुणालकडे देखील दमकम आहे, मोठे फटके मात्र त्यांना खेळावं लागणार आहे. नक्कीच नक्कीच जे जे खेळाडू आपल्या या भुसावळ प्रीमियर लीग मध्ये समाविष्ट आहेत त्यांना मात्र एक विशेष कुपन आयोजन समितीकडनं इकडे दिले जात आहे. शिकागो पिझ्झा यांचं
तर नक्कीच शिकागो पिझ्झा यांच्या वतीने एक विशेष ऑफर ज्यामध्ये 85% डिस्काउंट तुम्हाला दिलं जाणार आहे. जो पिझ्झा 209 रुपयांचा आहे तो पिझ्झा जर बघितला तर इकडे तुम्हाला अक्षरशः 30 रुपयांना मात्र नक्कीच शिकागो पिझ्झा यांच्या वतीने देण्यात येणार आहे. आणि ही ऑफर 17 इसपे टुर्नामेंटचा कालावधी जोपर्यंत आहे तोपर्यंत जर बघितलं तर नक्कीच आपण बघतोय ही ऑफर इकडे मात्र कंटिन्यू आहे. तर या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. आणि शिकागो पिझ्झा वर नक्कीच आपण एकदा तरी भेट द्या आणि चविष्ट पिझ्झाचा मात्र आस्वाद घ्या. आणि खास जी डिस्काउंट ऑफर त्यांनी मात्र या स्पर्धेसाठी लावली आहे तर त्या ऑफरचा देखील आपण आस्वाद घ्यायचा ही मात्र आपल्याला नम्रतेची विनंती. तिसरे पंच मात्र शहानिशा करताय. निर्णय इकडे मात्र दिला जाईल. स्पर्धेसाठी फार मेहनत राहिली आहे कारण की सोपं नाही आहे. मी आधीच बोललो म्हणजे एवढं चांगलं आयोजन, चांगली खेळपट्टी, चांगलं मैदान, चांगले टी शर्ट आणि त्यातल्या त्या जेवणाची व्यवस्था खेळाडूंची करणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे. आणि आयोजन समितीने जर बघितलं तर इकडे प्रयत्न केलाय बेस्ट देण्याचा, चांगल्यात चांगलं कार्य करण्याचा. स्पर्धेसाठी आपण बघतोय अक्षय भाऊ पवार असतील, मनीष भाऊ चव्हाण असतील, आकाश भाऊ टाक असतील, भरत भाऊ राजपूत असतील, या सर्वांचं मात्र मोलाचं योगदान आहे. नक्की जर बघितलं तर गेले 1 महिना झाले ही मेहनत मात्र इकडे प्रत्येकाची सुरू आहे. तर या सर्वच आयोजन समितीचं आणि त्याचबरोबर जो काही यांचा मित्रपरिवार आहे ज्यांनी सहकार्य केलंय या स्पर्धेसाठी यांना आम्ही त्यांचा देखील धन्यवाद मानतो. नो बॉल स्टंपच्या पुढे नक्की नो बॉलचा कॉल इकडे मात्र जो की तिसऱ्या पंचांच्या वतीने दिला गेलाय. स्टंप्सच्या पुढे नक्कीच चेंडूचं कलेक्शन केलं होतं त्यामुळे जर बघितलं तर हा चेंडू इकडे नो बॉल देण्यात आलाय. तर चला आता फ्री हिट राहील अक्षयकडे. नक्कीच सर्वांच्या नजरात स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर कुणाल राजपूत यांच्याकडे देखील नजर आहेत. रन संख्या मात्र सध्याच्या घडीला आपण बघतोय 46 वरती 3. फ्री हिट फ्री हिट फ्री हिट झेल मात्र तिकडे झालाय. 1 धाव मात्र मिळून जाईल. तर चला एका धावेच्या मदतीने षटक मात्र पूर्ण झालंय. 4 ओव्हरच्या अखेरीस 47 वर 3 स्कोर आणि शेवटची जर बघितलं तर 24 बॉल 55 धावेंची जी मात्र इकडे गरज असणार आहे. स्पर्धेसाठी आपण बघतोय प्राऊड स्पॉन्सर, टायटल स्पॉन्सरच्या भूमिकेमध्ये डॉक्टर मनीषजी चौधरी सर अर्थात स्माइलिंग नीजचे सर्व ज्यांचं सातत्याने जळगाव जिल्ह्याच्या क्रिकेटसाठी एक मोलाचं योगदान राहिले. म्हणजे जळगावचं मोठं आयोजन म्हटलं की नक्कीच मनीष चौधरी सर तिथे तुम्हाला पाहायलाच मिळणार. आणि जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी आहे. जळगाव क्रिकेटमध्ये जर बघितलं ना तर बिनविरोध आहे. एवढं मात्र प्रेम यांना सातत्याने प्रत्येक आयोजन समितीकडनं दिलं गेलं आणि त्यांचा देखील सपोर्ट राहिलाय प्रत्येक स्पर्धेसाठी. तर नक्कीच मनीष चौधरी सर यांचा देखील विशेष आभार आम्ही भुसावळ प्रीमियर लीगच्या आयोजन समितीच्या वतीने मानतोय. 47 वर 3 स्कोर. 4 ओव्हरच्या अखेरीस 24 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 55 ची गरज. मयूर यांना मात्र आता गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलंय. 5वा षटक इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये जे की सुरू होताना पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर कुणाल. यावेळेसचा बॉल आवाक्याच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र ऑनफिल्ड पंचांच्या माध्यमातून येतोय आणि अवांतरच्या स्वरूपात आपण बघतोय 1 धाव इकडे मात्र जी की स्कोर कार्डवर आपल्याला जुळताना पाहायला मिळणार आहे. रडारच्या कासा बाहेर होता चेंडू आणि या पंचांनी मात्र तिकडे कळवलंय 1 धाव मात्र तिकडे जुळताना आपल्याला जी की पाहायला मिळणार आहे. धावसंख्या मात्र इकडे 48 वर. रोमांचक मॅच. याही वेळेसचा बॉल कडक ड्राईव्ह केलाय. खासा वेगात आला होता चेंडू बॅटवरती बट त्या ताकदीने मात्र मागच्या दिशेने खेळून काढला आणि इकडे काय चौकाराचा इशारा मात्र फुलरलॅनचा चेंडू चांगल्यारीत्या मात्र बॅटवरती घेत अलॉंग दी कार्पेट मात्र इकडे ड्राईव्ह करून दिला आणि 52 धावा मात्र या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्डवर जे की आपल्याला लागताना पाहायला मिळत आहे. रन संख्या मात्र 23 बॉल मध्ये 50 ची गरज आहे इथून पुढे आणि या 4 धावांच्या मदतीने आपण बघतोय धाव संख्या 52 वरती. 23 बॉल मध्ये 50 चं समीकरण.
याही वेळेस ओ इकडे काय, नक्कीच हा जर झेल झाला असता तर बघण्यालायक राहिलं असतं. काय चित्र तिकडे मात्र निर्माण होते ते. रनसंख्या मात्र सिंगलच्या मदतीने पुढे जात असताना 53 वर 3 आहे स्कोर. 22 बॉल मध्ये 49 समीकरण आहे. हालाकी या षटकात 2 बॉल मध्ये 6 धावा आलेल्या आहेत. भरत राजपूत जोपर्यंत आहे पूर्णपणे उम्मीद बरकरार आहे. खंडारी वॉरियर्सची कुणालची देखील त्यांना मात्र साथ लाभतीये. हालाकी सिद्धार्थ चावरिया 11 विकेटच्या शोधात आहे. मॅन इन ऑरेंज रडारच्या बाहेर आहे बॉल. नक्की जर बघितला तर लिव्ह करून दिला आणि पंच मात्र आमच्या दिशेने वळलेत. अवांतरचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येत असताना वाईड, दुसरा वाईड आहे. हालाकी 2च बॉल झालेत आणि 2 वाईड आतापर्यंत आलेले आहेत. तर थोडस रडार पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे, रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच प्रयत्नात मात्र इकडे अवांतरच्या धावा देखील जुळतात आहे. 54 वर 3 स्कोर. यावेळेसचा बॉल खेळायचा होता कुठे, चेंडू गेलाय कुठे. चेंडूला मात्र इकडे ऑन साइडला लपेटून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र इकडे आपल्याला डीप एक्स्ट्रा कव्हर कडे जाताना पाहायला मिळाला. धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढे जाईल. 55 धावा, 3 गडी बाद, 55 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 3. 21 बॉल मध्ये 47 ची गरज आहे. गरमागरम सामना संध्याकाळच्या सत्रात भुसावळ प्रीमियर लीगचा पहिला दिवस. कमालीची मॅच. 55 फॉर 3. स्विंग मिस. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र डायरेक्ट बॉलर टू कीपर. निर्धाव चेंडूने मात्र षटक पुढे जात असताना एक चौकार आलाय. बट त्याच्यानंतर जर बघितलं तर अवांतरच्या धावा देखील जोडलेल्या आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. मातीची खेळपट्टी नेहमीच जर बघितलं तर विशेष असते भुसावळ या भागामध्ये. याही वेळेस अपील इकडे मात्र केली गेली आहे आणि नक्कीच पंचांनी मात्र इकडे कळवलंय बॅट आय गेस खाली ड्रॅग झाली होती आणि धावस्वरूपी जर बघितलं तर अजून एक डॉट बॉल. 2 लागोपाठचे निर्धाव चेंडू इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये जे की हाताळले गेलेत. 5 बॉल मध्ये आपण बघू शकतो 8 धावा इकडे मात्र ज्या की या षटकात आलेल्या आहेत. 19 बॉल 47. निर्णायक राहिला शेवटचा बॉल. यावेळेसचा बॉल फटका मात्र हवेत. हो इकडे काय, पाट्या मास्टर यांच्याकडनं इकडे मात्र हलकीशी चूक झाली आहे. झेल मात्र इकडे ड्रॉप होताना पाहायला मिळाला आहे. शेवटचे तिन्ही चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट आलेत आणि याचबरोबर षटक इकडे मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. 5 ओव्हर 55 3 गडी बाद. 5 ओव्हर 55 3 गडी बाद. 18 बॉल 47. चला 5 ओव्हरचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 55 वरती 3 गडी बाद. ही मात्र मैदानाच्या आतमधली सध्याची घडीची स्थिती आणि 18 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी आता 47 धावांची गरज आहे. 3 चेंडू जर बघितलं तर इकडे मात्र जे की निर्धाव इकडे मात्र येताना पाहायला मिळाले होते. मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलला एक संधी देखील तिकडे निर्माण झाली होती. हालाकी त्या संधीचं तिकडे काही तेवढं खास सोनं झालं नाही. गोलंदाजी मार्कवर बदल केला गेलाय. चेतन भोई ज्यांनी मात्र 1 विकेट मिळवत 7 धावा मागच्या षटकात खर्च केल्या होत्या त्यांना इकडे पाचारण करण्यात आले. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न भरत राजपूत इकडे मात्र आपल्या बॅटची ताकद दाखवत असताना डाऊन दी ग्राउंड फटका खेळतात आहे. षटकार इकडे मात्र स्कोर काढवा लागतोय.
प्रशांत भाऊ चव्हाण यांच्या वतीने जर बघितलं तर 1000चा पुरस्कार राहील. जर 6 बॉलमध्ये 6 षटकार भरत राजपूत इकडे मारतात येतात. 4 तर आले आहेत. प्रेक्षकांना आतुरता लागली आहे. चाहते म्हणताय भरतची बॅटिंग अशी चालली पाहिजे. 14 बॉलमध्ये आता मात्र 23ची गरज. कुठली मॅच कुठे आली आहे. एक वेळेस जर बघितलं ना तर 18 बॉलमध्ये 47 होते भरत राजपूत. याचमुळे आपण बघतोय सध्याच्या घडला जर बघितलं तर खाशे फॉर्म मध्ये आहेत. पाचवा येईल का, पाचवा येईल का. यावेळेसचा बॉल बॅटवर तितका काही खास आला नाही. फिल्डर मात्र तिकडे आहेत. चेंडूवर जोपर्यंत येत आहे आणि इकडे चौकार. 4. प्रशांत भाऊ यांच्या वतीने जर बघितलं तर 500चा पुरस्कार इकडे मात्र जो की राहणार आहे भरत राजपूत साठी. काय बॅटिंग केली. 28 धावा आल्या या षटकामध्ये आणि इकडे मात्र नो बॉल. नो बॉलचा कॉल. वेस्ट साइडच्या रिगार्ड मध्ये नो बॉल आहे आणि नो +4 आहे. बॅटिंग आवडत असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू डीजे. फ्री हिट आहे. या बॉलवरही जर षटकार आला तर 500चा पुरस्कार प्रशांत भाऊ यांच्या वतीने. फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एकदा विकते मात्र मिळून जाईल. कुठला मॅच कुठे आलाय. 18 बॉल मध्ये 47 लागत होते. आता 12 बॉल मध्ये 13 लागतायत. काय बॅटिंग केली आहे भरत राजपूत. गेम चेंजर. सर्वांना विनंती एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे भरत साठी. लाजवाब बॅटिंग केली आहे. कुठला सामना कुठे आणून ठेवलाय. एक वेळेस जिथे 15 रन प्रति ओव्हर धावा पाहिजे होत्या आता तिथे 6.5 रन प्रति ओव्हर धावा पाहिजे. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. कधी गोलंदाजाच्या दिशेने तर कधी फलंदाजाच्या दिशेने आणि याचमुळे आपण या खेळाचे दिवाने आहोत. 6 ओव्हर 89 3 गडी बाद. नक्कीच जर बघितलं तर मोठ्या धावा आल्या खऱ्या बट चेतन भोई देखील इन्फॉर्म आहे सध्याच्या घडीला. हालाकी एक षटक मात्र नक्कीच इकडे महागडं राहिलंय बट अजूनही मॅच संपलेली नाहीये. 178 आहे क्षमता. इकडे मात्र विकेट घेऊन मात्र मॅच मध्ये वापस आणू शकतात. तो प्रयत्न त्यांना करावा लागेल कारण की क्रिकेटचा खेळच असा आहे की प्रत्येकाला मात्र रोमांचक मॅच पाहायला आवडते. आणि मी आधीच बोललो की ज्या टीमचं पारडं थोडंसं हलकं होतं ना प्रेक्षक मात्र तिच्या साईडने येतात. आता प्रेक्षकांना आस असेल इथे एखादी विकेट यावी म्हणून. 89 वर 3 स्कोर. 12 बॉल 13ची गरज. चला गोलंदाजी मार्कवर आता मात्र आलेत अक्षय. फुलाल्यांचा चेंडू यावेळेस मात्र बॅट फिरली आहे बट संपर्क तिकडे काही तेवढा खास होताना पाहायला मिळालेला नाहीये. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 13 बॉल मध्ये 40 वरती नॉट आउट आहे सध्याच्या घडीला भरत राजपूत. महत्वाचा सामना होता आणि या मॅच मध्ये मात्र त्यांनी धावा बनवल्यात बट मॅच अजूनही संपलेली नाहीये. 11 बॉल मध्ये 13 पाहिजेत. अक्षय मात्र आलेत. विकेट टेकर गोलंदाज आहे. एक विकेट मागच्या षटकात मिळवली आहे त्यांनी. यावेळेसचा बॉल आता मात्र काय उंची उंची आणि लांबी दुरी. पंचांकडनं षटकाराची मंजुरी. 6 धावा. थँक्यू डीजे. डीजे 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 अगदी तिखट. आता 4 ची गरज आहे अर्धशतकासाठी. जिंकण्यासाठी 7. स्लोअर वनचा वापर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. याच बरोबरीने जर बघितलं तर अर्धशतक इकडे मात्र भरत राजपूत यांचा पूर्ण होत असताना. वेस्ट साइडच्या रिगार्ड मध्ये इकडे मात्र विचारणा केली गेली आहे तिसऱ्या पंचांची. काय बॅटिंग केली भरत राजपूतने. नक्कीच नो बॉल साठी इकडे आपण बघतो विचारणा केली गेली आहे. तिसरे पंच मात्र शहानिशा करतील आणि वेट इकडे 6 मात्र नक्कीच स्कोर काढावे लागलेत. नो बॉल जर असला तर सामना आपण बघतो इथे संपेल. हालाकी अजूनही तिसऱ्या पंचांचा निर्णय यायचा बाकी आहे. प्रेक्षकांना विनंती आहे नक्कीच मैदानाच्या नक्कीच बाहेरून चला. सामना अजून संपलेला नाहीये. काय बॅटिंग केली आहे भरत राजपूतने आज. लाजवाब
म्हणजे हा चेंडूचा जो काही निर्णय येईल तो येईल, पण 8 ते 9 बॉल मध्ये मॅच पूर्णपणे मात्र हलवून टाकला या खेळाडूने. शहानिशा इकडे मात्र केली जाते. जबरदस्त बॅटिंग आणि ज्या रीत्या प्रेक्षकांनी भरच अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर ज्या टाळ्या वाजवल्या होत्या ना, सुखद अहसास असतो तेव्हा तुमच्या बॅटमधनं चौकार षटकार येतात, प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो, त्यापेक्षा सुंदर दुसरं काहीच नाही. आणि नक्कीच जर बघितलं तर भरतने तसं अर्धशतक इकडे पूर्ण केलंय बघा. आणि पुढच्या मॅच मध्ये सिद्धार्थ चावरिया 11 या संघाचं क्षेत्ररक्षणच आहे. तर नक्कीच आपण ग्राउंड मध्येच थांबायचं, मॅच जरी संपली तरी. ज्या काही ड्रिंक्स आहेत त्या आपल्याला आतमध्येच पाठवल्या जातील. आपल्याला वेळ थोडासा वाचवायचा आहे, तर निर्णय मात्र इकडे जसा येईल. फेअर डिलिव्हरी. चला, अर्धशतक पूर्ण झालंय. एक धाव पाहिजे अजूनही सामना जिंकण्यासाठी. चला, फिल्डिंग लावायची आहे. एक धाव इकडे मात्र पाहिजे सामना जिंकण्यासाठी. तर मॅच थोडीशी लवकर लवकर मात्र खेळवायची आहे. जबरदस्त बॅटिंग, अर्धशतक इकडे मात्र भरत राजपूत यांचं पूर्ण झालंय. 15 बॉल मध्ये 52 धावेंची खेळी. भुसावळचा ब्लास्टर आज मात्र स्वतःच्या मैदानावरती पूर्णपणे करताना पाहायला मिळालाय. एक धाव पाहिजे. चला, एक धाव पाहिजे. आणि स्टाईल मध्ये इकडे मात्र मॅच संपवली आहे. तर चला, अभिनंदन आहे. बाकी प्लेयर्स आपल्याला विनंती आहे, आपण मात्र नक्कीच बाहेर येऊन जा. खूप खूप अभिनंदन. नक्कीच जर बघितलं तर कंडारी वॉरियर्स संघाचं चला अभिनंदन. मैदान नक्कीच आपण सोडायचं आहे. वेल प्लेड भरत. लाजवाब इनिंग इकडे मात्र खेळली भरत राजपूत यांनी. तर चला, वेळ मात्र वाचवायचा आपल्याला आणि पुढचा सामनाही सुरू होतोय. तर नक्कीच मी विनंती करेल आमचे साथी समालोचक मित्र पद्माकर दादा पाटील, आपण मात्र पुढील कारभार सांभाळायचा आहे.